नाही माय बाबू. आणि म्हणून भाव समर्पित करा आणि गुरुला शरण जा. अरे सद्गुरु ही अशी विभूती आहे, त्याच्या जर मनात आलं तर साक्षात नाही का त्रिभुवनात तुम्हाला फिरवून आणतील. कुठे? आपण एका भवनात आहे. आपण कुठल्या भवनात आहे? आपण कुठल्या लोकात आहे? मृत्यू लोक, बरोबर ना? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे त्रिभुवनावर ज्यांची सत्ता आहे ते कोण आहे? स्वामी समर्थ महाराज. ते गुण तुझे गातो म्हणून गुणवान मी म्हणू कसा. अरे हे तर उसणे तुझेच देणे, बालक त्याचा बनू कसा. तुझ्याच कृपेने वेलीवरी फुलते हे फुल, तुझ्याच कृपेने घरी दारी रांगते खेळते मूल. तुझ्याच सत्तेने दररोज पेटते चूल. क्षमा करी गुरुदेवा, क्षमा करी भगवंता, क्षमा करी स्वामी समर्था. हातून काही भूल, त्रिभुवनावर तुझीच सत्ता, सांग तुला मग विसरू कसा. अरे हे तर उसने तुझेच देणे आणि मालक त्याचा बनू कसा. विठ्ठल देवाचा मालक बनायला जाऊ नका, देवाचा सेवक बना. सद्गुरूंवरती मालकीचा अधिकार सांगू नका, शेवटचा अधिकार सांगा. तुम्हाला सांगू, गुरु हे असे असतात ना, कितीतरी आपल्या पटीने त्या शिष्याला मोठे करतात परमात्म्यामध्ये. बरं काय नाही. आज स्वामी समर्थांची आपण मूर्ती बघतो, बरोबर ना? बरोबर का? बघितलं कधी प्रत्यक्षात? मूर्ती बघून जर कोणीतरी घडवलेली मूर्ती बघून जर एवढा आनंद होत असेल तर प्रत्यक्षात स्वामींचं दर्शन झाल्यानंतर काय होईल? काय होईल? आत्मपरीक्षण करा. अरे मूर्तीला एवढं कळतो आपण, एवढं